सद्गुरुकृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 4 व 5 फेब्रुवारीचं जे काही करंट अफेअर आहे, जे काही चालू घडामोडी आहेत, आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, ऑल एक्झामसाठी आपले हे लेक्चर आहे ते काय तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. याच्यामध्ये आपण स्टॅटिक जीकेचे सुद्धा सर्व काही पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी आपल्या लेक्चर्सला काय करूया, सुरुवात करूया. या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 1 पहा. जानेवारी महिन्यातील शहीद दिवस किती तारखेला असतो? पहिला प्रश्न आहे हा 30 जानेवारीला शहीद दिवस असतो. आता याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी या दिवशी असते आणि या पुण्यतिथी निमित्तच काय केलेलं आहे, 30 जानेवारी हा दिवस काय केलेलं आहे, शहीद दिवस आपण साजरा करतो. आता या ठिकाणी पहा, 30 जानेवारी 1948ला नथुराम गोडसे या व्यक्तीने त्यांची हत्या केलेली होती. बिर्ला हाऊस म्हणजेच आत्ताचे गांधी स्मृती या कंपाऊंडमध्ये ही घटना घडलेली आहे. आता जे काय महात्मा गांधीजींचं जे काही समाधी स्थळ आहे ते कुठे आहे, तर राजघाट दिल्ली या ठिकाणी आहे. हे सर्व पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. आता इतर पॉईंट्स आपण या ठिकाणी पाहूया. विद्यार्थी मित्रांनो पहा, या फोटोमध्ये सुद्धा काय केलं आहे, महात्मा गांधींचा फोटो आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची सुद्धा प्रतिमा आहेत या ठिकाणी. आता त्याचं कारण पण या ठिकाणी पहा, जे काही शहीद दिवस आहे तो 23 मार्च या दिवशी सुद्धा साजरा केला जातो. कारण या दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची सुद्धा पुण्यतिथी आहे. महत्त्वाचे हे सर्व पॉईंट्स आहे. त्याच्यामुळे शहीद दिवसासाठी तुम्हाला 23 मार्च आलं तरी तुम्हाला शहीद दिवस आहे 23 मार्चचा. त्याचप्रमाणे जे काही गांधीजींची पुण्यतिथी आहे 30 जानेवारीची, तर त्या दिवशी सुद्धा शहीद दिवस असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे पहा, इतरे पुढे पॉईंट पाहूया. आता या ठिकाणी पहा, महान व्यक्ती आणि त्यांच्यासाठी महत्त्वाचे दिवस कोणते आहेत, आपण जे सेलिब्रेट करतो, साजरी करतो, याबद्दल आपण या ठिकाणी काय करूया, एक ओव्हरव्ह्यू करूया. ऑलरेडी आपण हा बऱ्याच लेक्चर्समध्ये पॉईंट पाहिलेला आहे, परंतु आपण या ठिकाणी काय करूया, ओव्हरव्ह्यू करूया. या ठिकाणी 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांची ही जयंती आहे. 23 जानेवारी हा शौर्य दिवस आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे 23 जानेवारी. त्याचप्रमाणे 30 जानेवारी हा शहीद दिन आहे. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी निमित्त हा दिवस साजरा करतो. 21 मे या दिवशी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन असतो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची या दिवशी पुण्यतिथी असते. त्याचप्रमाणे पुढे पहा, 20 ऑगस्ट या दिवशी सद्भावना दिवस असतो. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा केला जातो. भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची ही जयंती आहे. 15 सप्टेंबर हा राष्ट्रीय अभियंता दिवस आहे आणि मोक्षगुंडम विश्वेश्वराय यांची ही जयंती असते. त्याचप्रमाणे 25 सप्टेंबर हा अंत्योदय दिवस असतो. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आहे. महात्मा गांधी यांची या दिवशी जयंती असते. 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची या दिवशी जयंती असते. 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन आहे. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची या दिवशी जयंती असते. यानंतर पहा, 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 23 डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिन आहे. चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 25 डिसेंबर हा सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची या दिवशी काय असते, जयंती असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, इम्पॉर्टंट डेज सर्व काही पाहिलेलं आहे. आता आपण पुढील प्रश्न पाहूया. पहा, प्रश्न क्रमांक 2. प्रजासत्ताक दिन परेड 2024मध्ये कोणाच्या झांकीने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? या ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाची जी झांकी होती तर त्यांनी काय केलेलं आहे, प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आता या ठिकाणी पहा, पुढे 75व्या प्रजासत्ताक दिनाची थीम विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृका म्हणजेच काय, भारत लोकशाहीची जननी अशी थीम होती. आणि हे जे काही 75वा प्रजासत्ताक दिन आहे या दिवशी कोण आलेले होते, आपले प्रमुख पाहुणे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी 6व्यांदा फ्रेंच नेते म्हणून प्रमुख पाहुणे उपस्थित राहिलेले आहेत. या ठिकाणी बघा, हा पॉईंट आपण ऑलरेडी 26 जानेवारीला काय केलं आहे, कव्हर केलेला आहे. पूर्ण डिटेल प्रजासत्ताक दिनाची माहिती पण त्या ठिकाणी पाहिलेली आहे.
का सेलिब्रेट केला जातो, त्याचं कारण काय आहे, त्या दिवशीचा अगदी थोडक्यामध्ये इतिहाससुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. तुम्ही 26 जानेवारीचं लेक्चरसुद्धा पाहू शकता. यानंतर पहा, पर्यटन मंत्रालय, लाल किल्ला, दिल्ली येथे भारत पर्व आयोजित करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, जे काही भारत पर्व आहे ते यापूर्वी 24 जानेवारीला सेलिब्रेट असायचं, परंतु आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. 23 जानेवारी ते 31 जानेवारी या दिवसामध्ये हे भारत पर्व आता असतं, कारण 23 जानेवारी हा पराक्रम दिवस आहे. या ठिकाणी पहा, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी आहेत, हा पॉईंट महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. त्याचप्रमाणे या ठिकाणी पुढे पहा, 2023 मधील जे विजेता जंकी आहे ते उत्तराखंड आहे. 2022 आणि 21 मध्ये उत्तर प्रदेशची जंकी ही काही अगदी ती प्रथम क्रमांकाची आहे. पहा पुढे पुढील प्रश्न पहा, उत्तर प्रदेश राज्य सरकारने उत्तर प्रदेश या राज्याची पहिली जल मेट्रो कोठे सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. तर अयोध्या या ठिकाणी काय होणार आहे, पहिली जल मेट्रो कोणाची, तर उत्तर प्रदेश या राज्याची या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जल मेट्रो म्हणजे काय, ही पाण्यावरती चालणारी मेट्रो आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. यापूर्वी बघा भारतामध्ये काय केलेलं आहे, भारतामध्ये बघा यापूर्वीचा एक आपण पॉईंट कव्हर केलेला होता यापूर्वी. तो कोणता होता, की पहिली मेट्रो कोणती, पाण्याखालील, म्हणजे जी अंडर वॉटर जी मेट्रो आहे ती आपण यापूर्वी पाहिलेली आहे. तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया थोडक्यात माहिती. थोडक्यात पॉईंट पहा, या ठिकाणी उत्तर प्रदेशमधील पहिली सोलार सिटी कोणती आहे, तर अयोध्या आहे. परंतु भारतामधील प्रथम सोलार सिटी विचारली सांची मध्य प्रदेश या ठिकाणची आहे. हे दोन्ही पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, लेटेस्टमधले पॉईंट आहेत. उत्तर प्रदेशमधील प्रथम जल मेट्रो विचारली तर अयोध्या या ठिकाणी आहे. परंतु भारतातील प्रथम जल मेट्रो विचारले तर कोची केरळ या ठिकाणी आहे. हे दोन्ही पॉईंट तुम्हाला महत्त्वाचे आहेत. यानंतर पुढे पाहूया, भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो ट्रेन कुठे सुरू करण्यात आलेली आहे, कोलकाता या ठिकाणी. आता हुगळी या नदीखालून हा काय करण्यात आलेले, ही मेट्रो ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघा अंडर वॉटरचा हा या ठिकाणी ट्रॅकसुद्धा तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी रेल्वेसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे. या ट्रॅकवरून काय होणार आहे, रेल्वे रन होणार आहे. आता या ठिकाणी पहा, देशातील पहिली मेट्रो ट्रेन कधी सुरू झाली, तर 1984 मध्ये कोलकाता या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो ट्रेन कुठे सुरू झालेली आहे, तर कोलकाता या ठिकाणी सुरू झालेली आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. यानंतर पहा, उत्तर प्रदेशचं जीके आणि लेटेस्टमधलं जे करंट अफेअर पॉईंट आहेत या ठिकाणी आपण पाहायचं आहे. या ठिकाणी पहा, उत्तर प्रदेशची स्थापना कधी झाली, 24 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. राजधानी कोणती आहे, लखनौ आहे. या ठिकाणी दुधवा राष्ट्रीय उद्यान 1977 सालीचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी उत्तर प्रदेशमधील वारसा स्थळाची माहिती थोडक्यात पाहूया, महत्त्वाची आहेत. आग्र्याचा किल्ला 1983 साली वारसा स्थळचं त्याला म्हणून मान्यता देण्यात आलेलं आहे. ताजमहलला 1983 रोजी, फतेहपूर सिक्रीला 1986 रोजी वारसा स्थळाचं त्याला काय अस्तित्व देण्यात आलेलं आहे. यानंतर पुढील पहा, उत्तर प्रदेश या राज्याची पहिली जल मेट्रो अयोध्या येथे सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशबद्दल आपण थोडक्यात आता करंट अफेअरचे जे लेटेस्ट 2024 मधील पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. अयोध्या येथे राम मंदिर या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे अयोध्या सर्वात लांब सोलर लाईन स्थापन करणार आहे. अयोध्यामधील बेसन लाडूला GI टॅग देण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशच्या पहिल्या फ्लोटिंग रेस्टॉरंटचे उद्घाटन प्रयागराज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यानंतर पहा, गंगा डॉल्फिन राज्य जलचर प्राणी म्हणून उत्तर प्रदेशने घोषित केलेला आहे. सर्व सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लास सुविधा उपलब्ध करून देणारा पहिला जिल्हा हा बरेली आहे. उत्तर प्रदेशचे पहिले सौर शहर हे अयोध्या शहर आहे. हर घर सौर मोहीम ही लखनौ आणि वाराणसी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. गिफ्ट डीड योजना ही उत्तर प्रदेशने सुरू केलेली आहे. यानंतर पुढील पॉईंट पहा, कोणत्या राज्य सरकारने लघु वन उत्पादनासाठी लाभा MSP योजना सुरू केलेली आहे. बघा या ठिकाणी ओडिसा या राज्याने ही सुरू केलेलं आहे. आता ओडिसाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. ओडिसाची राजधानी कोणती आहे, भुवनेश्वर. मुख्यमंत्री कोण आहेत, नवीन पटनाईक आहेत. राज्यपाल कोण आहेत, रघुवर दास आहेत. आता ओडिसाबद्दल विचार केला तर चिल्का सरोवर हे ओडिसामधील आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. चिल्का सरोवर हे भारतातील पहिली रामसर साईट आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा,
कतार आणि बांगलादेशच्या दरम्यान किती वर्षांचा गॅस पुरवठा करार झालेला आहे? तर 15 वर्षांचा हा गॅस पुरवठ्याचा काय झालेला करार झालेला आहे. हा करार कधीपासून सुरू? तर 2026 पासून सुरू होणार आहे. LNG गॅस पुरवठाची सुविधा आहे यामध्ये. LNG म्हणजेच काय? लिक्विफाईड नॅचरल गॅस LNG. यानंतर पहा कतार या देशाबद्दल माहिती थोडक्यात पाहूया. राजधानी कोणती आहे? तर दोहा. राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तमिल बिन हमद आहेत. चलन कोणतं आहे? कतरी. बांगलादेश या देशाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे? ढाका. प्रधानमंत्री कोण आहेत? शेख हसीना. चलन कोणतं आहे? टका. विद्यार्थी मित्र बघा याच्यावरती जी काही महत्त्वाचा पॉईंट आहे हा जे काही प्रधानमंत्री शेख हसीना यांच्याबद्दल आपण इम्पॉर्टन्स पॉईंट्स आपण मागं कव्हर केले आहेत. तर तुम्ही पाठीमागील बरेच लेक्चर्स जे काही जानेवारी महिन्यातले आहेत डेली लेक्चर्स पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या ना कोणत्या ठिकाणी ते पॉईंट कव्हर केलेले आहेत. तर या ठिकाणी पहा पुढील प्रश्न पाहूया. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच कोणत्या कंपनीला टॉप एम्प्लॉयर 2024 म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे? तर NTPC. या ठिकाणी पहा NTPCने लेटेस्ट बघा 2024 जानेवारीच्या करंट अफेअरमध्ये हा आपण पॉईंट पाहिलेला आहे. NTPCने काय केलेलं होतं? हायड्रोजन कुकिंगचा वापर या ठिकाणी सांगितलेला होता. हायड्रोजन कुकिंगचा वापर म्हणजेच काय? आपण हायड्रोजनचा वापर करणार म्हणजेच काय? कार्बन त्याच्यामध्ये काय उपयोग करणार नाही किंवा काय कार्बन त्याच्यामध्ये इमिशन होणार नाही आणि अशा प्रकारचं हायड्रोजन कुकिंगचा वापर करायचा आहे. म्हणजे त्यासाठी NTPCने हा काय उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन कुकिंग त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी NTPC म्हणजेच काय? नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन हा त्याचा फुलफॉर्म आहे. स्थापना कधी झाली? 1975ला. मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच कोणत्या भारतीय बॉक्सरने इंटरकॉन्टिनेंटल किताब 2024 मिळवलेला आहे? तर मनदीप जांगडा आहेत. तर यांनी हा काय केलेला आहे? पुरस्कार मिळवलेला आहे. या ठिकाणी पहा 2023च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर अभिनेते अशोक सराफ आहेत. हे यांना काय झाले? महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. यांचे भरपूर लक्ष्मीकांत बेर्डेसोबत असेल, महेश कोठारे असतील किंवा त्याचप्रमाणे सचिन पिळगावकर असतील यांच्यासोबत खूप चांगले चित्रपट आहेत. त्याचप्रमाणे भोजपुरी सिनेमामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे 50+ त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. अशा बघा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी कामगिरी केलेली आहे आणि भरपूर कॉमेडी आहे. त्यांनी त्याचप्रमाणे नायक खलनायक अशा प्रकारच्या सर्व त्यांनी चांगल्या प्रकारच्या भूमिका बजावलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बघा पुढील त्या इतर माहिती पाहूया आपण. या ठिकाणी पहा 1997 साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना हा पहिला पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार श्री दत्तात्रय नारायण धर्माधिकारी ज्यांना आपण आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणून ओळखले जाते. तर बघा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे पाठीमागील बऱ्याच एक्झाममध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी पहा एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजे जे काही धर्माधिकारी कुटुंब आहे त्यांच्यामध्ये बघा यांना आप्पास्वारींना सुद्धा देण्यात आलेला आहे आणि नानास्वारींना म्हणजे त्यांच्या वडिलांना सुद्धा काय केलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर पहा आपण पुढील प्रश्न पाहूया. यानंतर पहा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळवण्यासाठी भारत सरकारकडून शिवाजी महाराज यांच्या काळातील किती किल्ल्यांचे नामांकन पाठवण्यात आलेलं आहे? या ठिकाणी 12 किल्ल्यांचं नामांकन पाठवण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी नामांकन पाठवलं म्हणजेच काय? जसं काही विद्यार्थी मित्र बघा एखादं ऑस्कर मूवी असेल किंवा एखादा अवॉर्ड्स असेल तर त्याच्यासाठी एक नामांकन करतो म्हणजे काय? यादी पाठवली जाते भारताकडून. तर त्याच्यासाठी बघा यादी पाठवल्यानंतर ती फायनल झाली का? नाही, परंतु त्या यादीतून सिलेक्शन केलं जातं. प्रत्येक देशाच्या किंवा प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणच्या युनेस्कोसाठी काय केलेलं आहे तसं नामांकन जातं. तसं भारतातून काय केलं आहे? 12 किल्ल्यांचं नामांकन देण्यात आलेलं आहे. म्हणजे भारताने 12 किल्ले पाठवलेले आहेत युनेस्कोसाठी, तर युनेस्को साईटसाठी म्हणजे वारसा स्थळांसाठी. तर त्याच्यामध्ये सिलेक्ट करणार की नाही ते युनेस्कोच्या वरती डिपेंड आहे. आता या ठिकाणी पहा हे 12 किल्ले कोणते आहेत आणि याचा फायदा काय होईल हे पण आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी हे 12 किल्ले कोणते आहेत? साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, राजगड, प्रतापगड, सुवर्णगड, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय आहे?
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत जाणं म्हणजेच काय? आता सपोज हे जर 12 किल्ले जर युनेस्कोमध्ये जर गेले तर याचं काय होतं की याच्यामध्ये युनेस्को याची संरक्षणाची जबाबदारी घेते, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याचप्रमाणे दुसरा पॉईंट असा असतो की हे युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, याचं महत्त्व जास्त वाढतं आणि महत्त्व वाढत असल्यामुळं युनेस्कोच्या यादीमध्ये असल्यामुळे काय होतं, जास्त पर्यटक बाहेरच्या देशातील सुद्धा आपल्याला काय होतात, या वारसास्थळांना भेट द्यायला येतात आणि त्याच्यामुळे काय होतं, पर्यटक जास्त भेट देतात. त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली काय होतं, इकॉनॉमी आपल्याला आपली इन्क्रीज व्हायला जाते, उत्पन्न त्याच्यामुळे वाढत असतं. त्याच्यामुळे पर्यटनाचा चांगला काय होतं, पर्यटक भारताला भेट देणारे जास्त होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, इन्कम सर्कलसाठी किंवा रिव्हेन्यूसाठी सुद्धा आपल्याला फायदा होत असतो त्याचा. त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण युनेस्को डायरेक्ट ह्या 12 किल्ल्यांची जबाबदारी घेणार थोडक्यात संरक्षणाच्या बाबतीमध्ये. तर आपण या ठिकाणी पाहूया, पुढील प्रश्न पॉईंट पाहूया. या ठिकाणी पहा, अलीकडेच अर्थ मंत्रालयाने आर्थिक सर्वेक्षणाऐवजी कोणता रिपोर्ट जारी केलेला आहे? भारतीय अर्थव्यवस्था एक समीक्षा हा रिपोर्ट जारी केलेला आहे यानावाने, म्हणजेच काय, इंडियन इकॉनॉमी अ रिव्ह्यू. आणि हा कोणी हा रिपोर्ट जारी केलेला आहे? व्ही अनंत नागेश्वरन यांनी हा रिपोर्ट जारी केलेला आहे. आता या ठिकाणी हे नक्की काय आहे? सपोज विद्यार्थीमध्ये बघा, एक बजेट असतं, बरोबर, जे 1 फेब्रुवारीच्या आसपास त्यांनी काय केलं असतं, आपण सादर केलं होतं. हे बजेट म्हणजेच काय असतं, वर्षभरामध्ये कशा प्रकारे पैसे काय करायचे आहेत, खर्च करायचे आहेत, बरोबर. याचा एक मॅनेजमेंट असतं आणि हे बजेट दाखल करण्यापूर्वी एक रिपोर्ट दिला जातो किंवा एक काय केलं जातं, एका वर्षामध्ये जे वार्षिक अहवाल, अहवाल असतो एक, तो जाहीर केला जातो आणि त्या अहवालामध्ये काय सांगितलं जातं की एका वर्षामध्ये कशाप्रकारे पैसे आपण खर्च केलेत, कोणकोणती कामे केलेली आहेत, तर तो एक अहवाल असतो आणि तो जारी करायचा असतो. परंतु यामध्ये काय केलेलं आहे ह्यावेळी, आता पुढे काय आहे, आता या रिपोर्टमध्ये काय केलेलं आहे, तो अहवाल, आर्थिक अहवाल जो काही वर्षाचा आहे तो दाखल न करता काय केलेलं आहे, एक थोडक्यात एक इंडियन इकॉनॉमी एक रिव्ह्यू त्यामध्ये काय केलेलं आहे, जारी केलेला आहे. आता या अहवालामध्ये किंवा या रिपोर्टमध्ये काय सांगितलेलं आहे, भारताची अर्थव्यवस्था पुढील 3 वर्षात 5 ट्रिलियन आणि 2030 पर्यंत 7 ट्रिलियन पोहोचण्याचा अंदाज आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मागे टाकत भारताने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 7.2% GDP वाढीचा दर वाढण्याची अपेक्षा आहे. युनायटेड स्टेट्स आणि ब्रिटननंतर भारत आता जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठी फिनटेक अर्थव्यवस्था ठरलेली आहे. यानंतर पहा, हाँगकाँगला मागे टाकून भारत जगातील 4था सर्वात मोठा शेअर बाजार बनलेला आहे. मित्रांनो, ऑलरेडी हे सर्व पॉईंट आपण डिटेलमध्ये व्यवस्थित डिस्कस केलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही डेली लेक्चर्स पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी PM जनधन योजनेमुळे बँक खाते असलेल्या महिलांच्या टक्केवारीतील लक्षणीय वाढ झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर योग्य वाटत असेल तर सर्वांनी महत्त्वाचं लाईक करा आणि मॅक्झिमम शेअर करा. तुम्ही शेअर करत नाही आणि लाईकसुद्धा करत नाही, तर तुम्ही सर्वांनी लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे सर्वांनी लेक्चर्सला. यानंतर पहा, प्रश्न हा शेवटचा प्रश्न आहे या लेक्चर सिरीजचा. अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या भ्रष्टाचार निर्देशकात भारत हा कितवा क्रमांक आहे? तर 93व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच काही करप्शन परसेप्शन इंडेक्स याला म्हटलं जातं. आणि बघा, याच्यामध्ये प्रथम क्रमांक कोणता आहे? डेन्मार्कचा आहे, त्याचा स्कोअर किती आहे? 90 आहे. द्वितीय क्रमांक कोणता आहे? फिनलँड, याचा क्रमांक 87 आहे. तृतीय क्रमांक कोणता आहे? न्यूझीलंड, याचा स्कोअर किती आहे? 85. याच्यामध्ये पहा, ज्यांचा स्कोअर जास्त आहे त्याचा क्रमांक आहे तो लोवेस्ट आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजे स्कोअर जास्त झाला की त्याचा क्रमांक आहे प्रथम, द्वितीय, तृतीय, म्हणजे अगदी कमी क्रमांक येत असतो, हे लक्षात ठेवा. आता भारताचा 93वा क्रमांक आहे, त्याचा स्कोअर किती आहे? 39. हा स्कोअर जो आहे तो किती आहे? 100 पैकी स्कोअर आहे, महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी पहा, ट्रान्सपरन्सी हा अहवाल कोणी सुरू केलेला आहे किंवा कोणी जारी केलेला आहे? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने हा अहवाल जारी केलेला आहे आणि 180 देशांपैकी हा रिपोर्ट जारी केला जात असतो, महत्त्वाचा पॉईंट आहे. आता पाकिस्तानचा किती आहे? 133 आहे, हा पण लक्षात ठेवा तुम्ही. आता विद्यार्थी मित्र बघा, आजचे जे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी जर PDF घ्यायची असेल तर PDFसाठी तुम्हाला काय करायचं आहे? टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. या टेलिग्रामची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब तुम्ही जरूर करायचं आहे.